नमस्कार सर्वांना. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने ऐकत आहोत. आज आपण प्रवचन नंबर 91 ते प्रवचन नंबर 100 असे 10 प्रवचने ऐकणार आहोत. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक केले तर मला अधिकच आनंद होईल. सुरू करूया. प्रवचन नंबर 91. श्रीराम जय राम जय जय राम. स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. आपणच काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाटायला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो. याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही. करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागतो आणि विषयात सुख पाहू लागतो. तर ते त्याचे त्या कैद्याप्रमाणेच काही नाही का? पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंत हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून. त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोड्याला जसे चुचकारून घेतात तसे मनाला करावे. वृत्ती तिथे पालटायला लागते. तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काहीतरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवेसे वाटणारे विषय निघून जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का बरं भ्यावे. जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरी कंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का? तसे असते तर तो माकडांनाही साधला असता. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगले वाईट कळते. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे की त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे. पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. तात्पर्य: कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 92. श्रीराम जय राम जय जय राम. संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि पराचा न कळत होत असतो. संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ. दुसरा बैलगाडीने निघाला. तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींची लग्ने केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डॉक्टरांशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे. आपण तिकीट काढून गाडीत बसतो
आपल्या शेजारी कोण येऊन बसेल हे आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला दूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक आणि घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम आणि लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार उत्पन्न होतात. एखादा साधू वैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतःशी उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कोणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे. दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणारा तो वाटेल तो करून खायला घाईल. अन्नानुसार वासना बनते, म्हणून संतांघरचे अन्न मागून घेऊन खावे. संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहत असेल तेथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असेल तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासात त्याच्या सान्निध्यात कितीसे राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल. तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगती होय. तात्पर्य: परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 93. श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगतीचे 2 प्रकार. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते. एक, संतांच्या देहाची. दुसरी, संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ आहे. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्यात ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्यांनी सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. आपण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्याकरता जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते हे खरे. खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खऱ्या संतांजवळ नुसते पडून राहावे. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असे म्हणाले. फक्त संत संगती दे असे त्यांनी मागितले. संत संगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. पण अनन्य भावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. संत संगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण हे आपोआपच होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण आपोआपच घडत जाते. म्हणून प्रयत्नाने संत संगती करावी. तेथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते. तात्पर्य: संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे हे होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 94. श्रीराम जय राम जय जय राम. संतांना कसे ओळखावे. धान्यामध्ये काही खडे असतात की जे धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत.
त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकातून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईल असे नाही. साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल, ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो संत किंवा साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? तर नाही. जेव्हा आपण साधू व्हावे तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कोणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भागावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात, तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भागून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेले एक शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरिता आहे, माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. तात्पर्य: सर्व चराचर भगवत तद्रूप जो पाहतो तो साधू. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 95. संत कसे असतात? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण हा येतो. किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला ते सांगता येईलच असे नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार तसं जगात या घडामोडी होणारच. जगाची रहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंवा मीठ फार खारट झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याच संतांची कल्पना आपल्याला येत नाही. संत हे पाहिल्याने आपल्यासारखेच असतात, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरूर नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करील, आपल्याकडे चालत येतील. आपली भावना अशी आहे, इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्त पोलीसारखा असतो. तो आपल्यामध्येच राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे.
संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी पालन करूया. तात्पर्य: संत हा जसे बोलतो तसेच तो वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 96. श्रीराम जय राम जय जय राम. संतांच्या संगतीचा परिणाम. जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते. त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही म्हणजे नुसते विषय बाधक होत नाहीत. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो देत नाही त्यांपासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम उत्कट होत जाते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार, पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठायी भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. भगवंतांच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संतांनी आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपले हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात इतके वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसतच नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का बरं दुर्लक्ष करतो? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे, परमेश्वर आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आई पण जसे सगळीकडे सारखे त्याप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतो, पण त्यांचे करणे निस्संशय असते. तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात. त्याने न खुपता खडा बाहेर पडतो, पण डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ आणि हितकारक असते. तसेच आपण बोलावे. तात्पर्य: आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 97. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला काही परमार्थ करता येणार नाही. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चयच करावा आणि सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंता परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जणी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो. मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे? तुम्ही मला उपनिषदांमधले सांगा म्हणले तर कसे सांगू? ज्याने जे केले तेच तो सांगणार ना. एक गुरुआज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार? संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे
हाच संतांचा जगावर मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे हे शक्यच नाही. संत हे सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतच असते. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याचप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म घेणे कठीण आहे. मनुष्य जन्म घेऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची, अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक आपल्याला ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम हे लागेलच. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी आपले कल्याणच होईल. तात्पर्य: संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 98. श्रीराम जय राम जय जय राम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले, ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग? देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे. तरीसुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावे? संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावे. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकांपर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको केली, मुलेबाळे झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्याकरिता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का? याचे उत्तर नाही असेच मिळेल. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरता जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य आहे का? आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काही होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात, आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे, घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. तात्पर्य: जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 99. शंका न ठेवता नाम घ्यावे. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण करायला सांगितले की लोक सबबी सांगतात, पण खरोखर नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना, मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे?
उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावे. श्रद्धा ठेवून करावे. 2 प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आमराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, आंबे घेऊ का? मालक म्हणाला, 15 मिनिटात जितके आंबे घेता येतील, जितके खाता येतील तितके खा. दोघांपैकी एक होता. तो मालकाजवळ चौकशी करू लागला. या शेताला पट्टी किती? मालक कोण? वगैरे पुष्कळ गोष्टी करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात 15 मिनिटे झाली. मालकाने सांगितले, वेळ संपली. आता तुम्ही जा. एकाचे पोट भरले. दुसरा मात्र उपाशीच राहिला. या गोष्टीवरून ध्यानात घ्यायचे की नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे. नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही तरी तो भगवंताला कळतो. म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो नाम घेत राहावे. ध्रुवाने काय केले? नारद वचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही. एक तत्व नाम हेच त्याने धरले. म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाले. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरुवात करावी आणि अखंड नामातच राहावे. नाम किती दिवस घेत राहावे? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा. चरित्र विसरले तरी चालेल, पण नाम विसरू नये. कारण नामात सर्व चरित्र साठवलेले आहे. ज्ञान, उपासना, कर्म वगैरे मार्ग आहेतच, पण सर्वात नामस्मरण हे सोपे साधन आहे. एक मोठा किल्ला होता. तो अभेद्य होता. मुंगीलाही आत प्रवेश करणेच अशक्य असा तट होता. पण त्याला एक मोठा दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली, मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य होतो. नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात. संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे. त्यानेच समाधान होईल. तात्पर्य: आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 100. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो. एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता. अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता. वास्तविक आपल्या संतांनी कर्माचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे. राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले. आपण मी करता आणि मीपणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कोणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही. एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखांच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षीत्वाने सहज राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संतांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषासुद्धा न बोचणारी किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकवीत नाही. कुणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण येऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा
भगवंताचा चटका, जशी त्याची अस्तित्वाची जाणीव तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंतांची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसंव्य केले. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. हे 4 गोष्टी आचरणात आणायला प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही. नेहमी समाधानच राहील हे निश्चित. तात्पर्य: जग संतांशिवाय असणे शक्य नाही. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही. श्रीराम जय राम, जय जय राम.